जेव्हा मी कायद्याचं शिक्षण घेत होते तेव्हा माझ्या मनात स्वतःच्या करिअर विषयी खूप वेगळी चित्र होती. तो काळा कोट, पांढरा बँड, ती कोर्टाची गडबड, मस्त तयार होऊन कोर्टामध्ये जायचं, त्या फाईल्स, आर्ग्युमेंट्स, ऍप्लिकेशन्स, समोरच्या वकिलांशी होणारे कायदेविषयक वाद, अगदी सिनेमातल्या दृश्यांसारखं. मला हे थ्रिल अनुभवायचं होतं की आपण सुद्धा एक दिवस काळा कोट आणि पांढरा बँड घालून कोर्टामध्ये उभे राहू आणि लोकांना न्याय मिळवून देऊ. पण जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आले तेव्हा मला समजलं की लोक का म्हणत असावेत की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये. बघा, प्रकरण दाखल होतं, वर्षानुवर्षांचा काळ लोटतो, माणसं बदलतात, पिढ्या बदलतात, सरकार बदलतात, न्यायालय बदलतात, अहो न्यायालयाच्या इमारती सुद्धा बदलतात, पण ती केस जशीच्या तशीच ताटकळत राहते. कोर्टाच्या पोर्च मधून फिरत असताना हे दृश्य मला आपसुकच दिसतं. 80-85 वर्षाचे म्हातारे झालेले जर्जर आजोबा आज तरी काहीतरी होईल या आशेनं कोर्टाच्या दारामध्ये उभे असतात. नोकरी, धंदा, शाळा, रोजंदारी हे सगळं बुडवून तरुण उमदी मुलं फक्त तारखेसाठी ताटकळत उभी राहिलेली असतात. तान्ह्या बाळाला आपल्या कुशीमध्ये घेऊन नवऱ्यानं सोडलेली एखादी बाई कोर्टाच्या फाटकामध्ये रडणाऱ्या बाळाला शांत करत असते. किमान आज तरी काहीतरी होईल हा आशेचा किरण डोळ्यात घेऊन. आणि या सगळ्यामुळं एकच गोष्ट मला प्रकर्षानं जाणवते की कोर्टामध्ये सगळ्यात जास्त भरडला जातो तो सामान्य माणूस. कोर्टामध्ये सर्वसामान्यांची जी फरफट आजपर्यंत मी पाहिलेली आहे त्यालाच अनुसरून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कायद्याच्या विषयातले असेच अनेक अभ्यासपूर्ण व्हिडिओज मी बनवत असते. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हालाही कळेल की नवीन व्हिडिओ मी कोणता अपलोड केलेला आहे. तर कोर्टातली प्रकरणं लवकरात लवकर संपवण्याचा एक जालीम उपाय म्हणजे तडजोड. व्हिडिओ स्किप करण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या. मला माहिती आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप काहीतरी गमावून या कोर्टाच्या दरवाजामध्ये पोहोचलेले असता. कधी स्वतःसाठी, कधी आई वडिलांसाठी, कधी पतीसाठी, कधी मुलांसाठी. आणि या सगळ्या प्रवासात केवळ एकाच गोष्टीची हव्यास तुम्हाला असते, ते म्हणजे न्याय. मला माहिती आहे की मी एक वकील आहे. वकिलीवरती माझी रोजीरोटी जरी अवलंबून असली तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमचं समाधान कशात आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की तडजोड म्हणजे माघार घेणं किंवा हार पत्करणं, तर असं मुळीच नाहीये. तडजोड म्हणजे वास्तव स्वीकारणं आणि शांततेचा मार्ग निवडणं. आता तडजोड म्हणजे काय, ती कशा प्रकारे करायची, कधी करायची आणि कोर्ट कामात ती तुमच्या फायद्याची कशी ठरू शकते हे आपण पुढच्या काही फायद्यांच्या मुद्द्याच्या आधारे बघणार आहोत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे वेळ वाचतो आणि आयुष्य पुढे सरकतं. भारतामध्ये एप्रिल 2025 पर्यंत एकूण 5.2 कोटी म्हणजे 52 दशलक्ष प्रलंबित खटले आहेत, जे देशाच्या न्याय व्यवस्थेवरती मोठं ओझं आहे. 1.8 लाखाहून अधिक खटले 30 वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित आहेत, विशेषतः जिल्हा आणि उच्च न्यायालयांमध्ये. मला सांगा, या काळामध्ये लोक काहीही करू शकले असते, शिक्षण, नोकरी किंवा नवीन संसार, पण कोर्टाच्या एका निकालाच्या आशेवरती त्यांचं संपूर्ण आयुष्य थांबलेलं असतं. विचार करा, तडजोड केल्यानंतर तो निकाल केवळ 2 ते 3 तारखांमध्येच मिळू शकतो. म्हणजे किती मोठा फरक आहे हा. दुसरा फायदा म्हणजे पैशाची बचत होते. वकिलांची फी, कोर्टांच्या तारखा, सुटलेली कामं, रोजंदारी आणि मानसिक त्रास हे सगळं एकत्र केल्यानंतर तुम्ही एका प्रकरणासाठी सुमारे लाखो रुपये खर्च करता. आणि बऱ्याचदा इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा कोर्टाचा निकाल तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळा होतो. तडजोडीमध्ये काय होतं तर तुम्ही ठरवता की काय द्यायचं आणि काय घ्यायचं, हे कोर्ट नाही ठरवत. तिसरा फायदा म्हणजे नातं टिकून राहतं. विशेषतः दिवाणी प्रकरणांमध्ये कोर्टाच्या भांडणामध्ये पती पत्नी, भाऊ बहीण, आई मुलगा अक्षरशः कोण कोण एकमेकांचे वैरी होतात. तडजोडीनं कमीत कमी मनामधला द्वेष संपतो आणि निर्णय मिळतो आणि भविष्यामध्ये नातं टिकण्याची शक्यता जास्त राहते. बघा, ही गोष्ट शब्दात सुद्धा सांगता येत नाही. तुमचं नातं अजूनही टिकून आहे ही गोष्ट फक्त आणि फक्त तुम्हीच अनुभवू शकता, तीही केवळ तडजोडीमुळे. चौथा फायदा म्हणजे मानसिक शांती.
तब्बल 27 वर्ष प्रकरण सुरू असणाऱ्या एका आजींनी मला कोर्टामध्ये सांगितलं की बाई, निकाल काय बी लागू द्यावं, पण आता हे सगळं संपलं पाहिजे. हा थकवा फक्त आणि फक्त कोर्टात येणाऱ्या व्यक्तीलाच समजतो, विशेषतः लग्न झालेल्या मुलींसाठी. आता मान्य आहे की तुमच्यावरती प्रचंड अन्याय झालेला आहे, सासू सासऱ्यांनी तुम्हाला छळलेला आहे, नवऱ्यानं तुमचा अपमान केलेला आहे, तुम्हाला फसवलेला आहे. तुम्ही त्यामुळे कोर्टामध्ये क्रिमिनल केसेस दाखल केलेले आहेत, पोलीस तक्रारी दिलेल्या आहेत, डोमेस्टिक व्हायलन्स, पोटगीचे अर्ज सुद्धा दाखल केलेले आहेत. तुमचा नवरा, तुमचे सासू सासरे, नणदा हे सगळेजण कोर्टाच्या फेऱ्या मारून मारून कंटाळलेले आहेत. तुमच्या केसेसमुळे त्यांची चांगलीच जिरलेली आहे आणि ती जिरवण्यात तुम्ही यशस्वी झालेले आहात. पण तरी सुद्धा माफी मागून, पैसे देऊन समोरची व्यक्ती जर तडजोडीसाठी तयार असेल तर आपल्याला फक्त निकालच पाहिजे. हा अट्टाहास तुम्ही सोडून द्या. तुमची बाजू खरी होती, तुम्ही जिंकलात, तुमच्या बाजूला निर्णय झाला, चांगलीच गोष्ट आहे. पण जरी तुम्ही जिंकलेले असला तरी त्यांच्यासाठी अपिलाचा एक पर्याय नेहमीच उपलब्ध असणार आहे. मग जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय हेच खेळत बसणार का? यापेक्षा तुमच्या मुलांचा विचार करा, आपल्या करिअरचा विचार करा, आपल्या भवितव्याचा विचार करा. हवं तर सुखासुखी वेगळं व्हा. या सगळ्यामध्ये आपलाच पैसा आणि आपल्या आयुष्यातली उमेदीची वर्ष वाया जात आहेत, हेही लक्षात घ्या. आता 138च्या केस बद्दल बोलूयात, विशेषतः व्यापाऱ्यांच्या केसेस बद्दल. इथं पैसे ऑलरेडी आलेले असतात. सिक्युरिटीसाठी घेतलेला चेक हा 70% केसेस मध्ये मुद्दामूनच बाउन्स केला असतो. मी तर असंही पाहिलेलं आहे की आदल्या दिवशी बँकेतून पैसे एनईएफटी केलेले असतात, पण जास्तीत जास्त पैसे उकळता यावेत म्हणून चेक बाउन्स केला जातो. फिर्यादी केस दाखल करतो, आरोपी जामीन देतो. तुमची इच्छा असो वा नसो, प्रकरण लोक अदालत मध्ये ठेवलं जातं. 10,000 रुपयांचा चेक, कोर्टाच्या फेऱ्या, वकिलांचे पैसे, आपला अमूल्य वेळ वाया, म्हणजे दमडीचा सौदा आणि येरझाऱ्या चौदा. जास्तीत जास्त फिर्यादींना इंटरेस्ट असतो तो आरोपीला वॉरंट काढण्यामध्ये, जेणेकरून त्याच्याकडून आणखी जास्त पैसे उकळता येतील. मला सांगा, हे सगळं करून काय मिळणार आहे आणि हे सगळं तुम्ही कुठपर्यंत घेऊन जाणार आहात? मुळात ही वृत्ती थांबली पाहिजे. आता वाटणीच्या दाव्याबद्दल बोलूयात. 2005च्या या वारसा कायद्यातल्या बदलामुळे हिंदू स्त्री पुरुषांच्या वारसामधला भेद संपूर्णपणे संपुष्टात आला. मुलगा मुलगी तसंच भाऊ बहीण यांचा वारसा हक्क समान केला गेलेला आहे. असं जरी असलं तरी समाजाची मानसिकता ही विवाह झालेल्या मुलीला मुला इतकी प्रॉपर्टी द्यावी अशी मुळीच नाहीये. त्यामुळं माहेरची मिळकत हक्कानं मिळवण्यासाठी बहिणींना वाटपाचे दावे लावावे लागतात आणि असे दावे लावल्यामुळं वडील मुलगी किंवा भाऊ बहीण यांच्यातल्या नात्यांना तडे जाऊ लागलेले आहेत. अशा वेळेला मुलींना आपला हक्क घ्यावा की नातं सांभाळावं अशी द्विधा मनस्थिती निर्माण होते. सामंजस्यानं जर दोन्ही गोष्टींचा मेळ बसत असेल तर उत्तम आहे, पण जर तसं घडलं नाही तर मात्र कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. मला जर विचाराल तर केवळ हक्क आहे म्हणून गरीब भावाकडून स्वतःची आर्थिक परिस्थिती चांगली असताना सुद्धा दावा लावणं हे काही योग्य नाही, म्हणजे नैतिकदृष्ट्या योग्य नाहीये. आणि त्याचप्रमाणे श्रीमंत भावानं सुद्धा बाबा आपली बहीण गरीब आहे, तिची परिस्थिती नाहीये, तर तिला तिच्या हिश्श्याची मिळकत स्वतःहून देणं कधीही योग्य ठरेल. गरज नसताना फक्त कायद्यानं आपल्याला हक्क दिलाय, अधिकार दिलेला आहे म्हणून कायद्याच्या वाटेनं न जाता सारासार विवेक बुद्धीनं कुटुंबातल्या प्रेमाचे नातेसंबंध सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण कायद्याचं हे जे शस्त्र आहे ते दुधारी आहे. ज्याच्यावरती तुम्ही वार कराल त्याला ते घायाळ करतच, पण ज्यानं वार केलेला आहे त्याला सुद्धा ते घायाळ करतं. त्यामुळं कधी कधी शस्त्र न उगारता सुद्धा विजय मिळू शकतो, हाही विचार मनात करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हा होता माझा आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांची कोर्टामध्ये केस चालू आहे, विशेषतः त्यांना. कदाचित तुमच्या या एका शेअरमुळे कुणाचं आयुष्य एका तारखेला नाही पण एका निर्णयानं नक्कीच बदलू शकतं. धन्यवाद.